तर मंडळी, आज आमच्याकडे पाऊस पडत होता म्हणून आम्ही ठरवलं की आज झटपट वडापाव बनवूया। तर पहिल्यांदा आपण बटाटे उकडून स्मॅश केलेले आहे, त्यामध्ये आलं लसूण मिरची याची पेस्ट घालणार आहोत, जी मी बघू शकता घातलेली आहे। त्यानंतर चवीनुसार मीठ घालूया आणि थोडीशी हळद घालूया। आता हे सर्व एकत्र करूयात। आपण मगाशी सर्व मिश्रण एकत्र केल्यानंतर ह्याचा असा गोळा तयार होतो। त्यानंतर आपल्या आवडीनुसार लहान मोठे गोळे करून घ्यायचे आणि असे गोळे झाल्यानंतर ते थोडेसे प्रेस करून असे साईडला ठेवायचे। वडे तळण्यासाठी आपल्याला बेसनचं पीठ लागणार आहे, तर ते मी अशा पद्धतीने तयार करून घेतले। त्यामध्ये बेसनचं पीठ, थोडासा रवा, कारण आपले वडे कुरकुरीत क्रिस्पी राहण्यासाठी, आणि आपल्या आवश्यकतेनुसार मीठ घालून थोडासा चिमूटभर सोडा घालून हे पीठ असं तयार करून घ्या। हे वडे असे छानसे मीडियम फ्लेमवर कुरकुरीत तळून घ्यायचे। आपण पाहू शकता, आपण मस्तपैकी अशा प्रकारे वडे तयार केलेले आहेत आणि हा मस्त असा चटणीवरती वडा ठेवून हा आपला वडापाव रेडी झालेला आहे, सोबतच त्याच्या मिरच्या। तर हे पहा वडे। आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा।